बोध आणि उपासना याच्यामधला फरक सांगतात. तेव्हा त्याचा अधिकारी कोण, त्याच्याकरता 32वा श्लोक, पुढे 33वा श्लोक. अव्याकुल धिया मात्रे निश्चितात्मधाम सांख्यनामा विचारा शान्मुख्य झटिती सिद्धिदा. अव्याकुल चित्ताराम मोहमात्रेनं आचार्य 2 प्रकार केले. एकाचं चित्त व्याकुळ झालेलं आहे आणि एकाचं चित्त व्याकुळ झालेलं नाही. म्हणून ज्याचं चित्त व्याकुळ झालेलं आहे तो विचाराचा आणखी काय होत नाही, तो अधिकारी ठरू शकत नाही. आणि विचाराचा अधिकारी कोण आहे, तो व्याकुल चित्तानाम. चित्त हे व्याकुल होत असतं. आपले एक ह्याच्यामध्ये सूक्ष्म देहामध्ये चित्त असतं. त्या चित्ताचेच प्रकार असतात, मनबुद्धी चित्त आणि अहंकार. तुम्हाला माहिती आहे की मन कोणाला म्हणायचं, चित्त कोणाला म्हणायचं. 4 प्रकार करण्याचं कारण काय? संकल्प विकल्पात्मकं मना सा निश्चयात्मिका बुद्धी सा विनिवेशा, त्याला अहंकार असं म्हणतात. आणि चित्तम ज्याला चित्त असं म्हणतात. तेव्हा कोणते काहीतरी झाले तर त्याच्यामुळे चित्तामध्ये आहे त्या स्थितीमध्ये ते स्थिर राहू शकत. व्यवहारामध्ये असे प्रसंग असतात की ज्याच्यामुळे चित्त काय होतं, तर इतका उद्रेक होत असतो. म्हणून त्या माणसाला वाटते जगून काय करायचं, प्राण दिलेला. चित्ताची व्याकुळता असते. चित्त शुद्ध असावं. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र. तो का म्हणे चित्त करा रे निर्मळ. परमार्थ हा कशावरती अवलंबून आहे, चित्तावरती आहे. संसार कशावर अवलंबून आहे, वित्त आहे. नाही का, खर्च आहे 10,000चा आणि मिळकत आहे 3,000ची. त्याच्या गरिबीला काही नाही, पारावार नाही. संसारामध्ये संसार चांगला व्हावा असं वाटत असेल तर काय पाहिजे, पैसा. आणि आनंद वृत्ती असावी. याच्याकरता काय असावं लागत असे, एक हे आहे ना तुमचं आरोग्य लागत असतं. शरीर आहे पण शरीरच काय पाहिजे, पित्त नाही, आरोग्य. पित्त आरोग्य असावं. तुम्हाला सांगितलं, एक कंपनीचा मालक बांबरे भेटला होता. कंपनीचा मालक 200-300 कामगार त्याच्या काय, आणि त्याच्या किडन्या काय झाल्या, परदेशातून डॉक्टर बोलवले. कुठून? 4 कोटी रुपये काय केले. शेवटी जीव होऊ नये, राम बोलो भाई. आरोग्याला देही आरोग्य आणि भाग्य नाही या परत आहे. याचा काय उपयोग आहे त्याचा? आरोग्य असावं लागत असतं, नाही का. अनारोग्य नावाची वस्तू विकत मिळत असते का? ती काही ईश्वराची काय असते ती, आणि सांभाळावं लागतं का? आरोग्य दिलं आहे पण ते काय करावं लागते, नाहीतर काही नाही, नुसतं बासुंदीवरच तवा मारता. जाऊ दे. आणि मग परमार्थामध्ये चित्त लागते. संसार चांगला व्हावा असं वाटत असेल तर वित्त पाहिजे, पैसा. आनंदयुक्त वृत्ती असावी असं वाटत असेल तर निरोगीता पाहिजे. आणि परमार्थ चांगला व्हावा असं वाटत असेल तर काय पाहिजे, चित्त पाहिजे. प्रत्येकाचं साधन आहे ना. वैद्य पाहिलेला दृष्टांत इथे आणि सांगितलं. म्हणून व्याकुळ जर चित्त असेल तर तिथं बाकी व्याकुळ होण्याच्या कल्पना करा. एखादा मनुष्य आवडीने भोजन तयार करण्याकरता सांगितलं, काय पक्वान्नाचं भोजन, श्री बालाजीचा बेत. आणि जेवायला बसला, पदार्थ वाढवून ठेवले. तितक्यात म्हणला तो तुमचा मुलगा दुसरीकडे गेला, ॲक्सिडेंट झाला. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर म्हणलं त्याच्या ठिकाणी झालं. मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याबरोबर आता चित्त कसं झालं, आता पक्वान गोड लागते का? याला तर बहु व्याकुल चित्ताना. संसारामधल्या ज्या काही घटना असतात त्या
घटना माणसाच्या चित्ताला स्थिर होऊ देत नाही. म्हणून आहे ना 6व्या अध्यायामध्ये आहे ना, तुम्ही योग सांगितला आहे. योगस्वया प्रोक्ता स्वामी एतस्याम न पश्यामी. म्हणलं ज्याच्या बळावर ते आहे योग करायचा ते मन स्थिर स्वरूपाचं आहे का चंचल स्वरूपाचं आहे? चंचल ही मन कृष्ण प्रमादी बळवाद दृढ. नुसतं चंचल आहे का प्रमादी आहे? प्रमादी म्हणजे चुका करणे काय प्रकारसहीन मदा तरुण्याच्या मध्ये आणि सदा मसमुशी यत प्राप्यते स्थानं तद् योगही अपि गम्यते. एकम सांख्यांचे योगांचे मार्ग जरी 2 असले तरी साध्य किती आहे? आणि सांख्य मार्गातही सुद्धा मोक्षच आहे, योग मार्गातही सुद्धा काय आहे? जे सांख्याने प्राप्त होत असते त्याची योगाने प्राप्त होत असते. मार्ग 2 पण गाव कोणतं? एकम सांख्यांचे योगांचे या पश्यती तपस्वी. श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये हा विषय होऊन गेला. तत्कारणम सांख्ययोगी अधिगम्यते ती श्रुती आणि यस्तु स विरोधा स आभासा सांख्ययोगयो तत्कारणम सांख्ययोग अधिगम्यते श्रुती. म्हणून चित्त हे स्थिर नसल्यामुळे स्थिर होण्याकरता हे मार्ग सांगितलेले. एक सांख्य मार्ग आणि दुसरा कोणता? योग मार्ग. सांख्य मार्ग म्हणजे वेदांत मार्ग, ज्ञान मार्ग, त्याला सांख्य असं म्हणत असतात. आणि योग मार्ग जे काही आणखी साधनं सांगितलेली आहे त्याच्यामध्ये कर्मयोग पुढे ध्यान योग पुढे ज्ञान योग असे प्रकार करून त्याचा अधिकारानुरूप काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. नाही का? जो ज्याचा अधिकारी असेल त्याप्रमाणे त्याला साधना काय करायला लागते सांगावी लागत नाही. मधुकरी मागून येऊन लागलेला विद्यार्थी आहे. अनेक विद्यार्थी गेला तर म्हणला काय कसं काय हो? म्हणलं आमच्याकडे सप्ताह आहे, वर्गणी असावी लागत असते. सांगतो कोणाला? मधुकरी मागा. म्हणलं 5,000 दिले तर फारच चांगलं आहे, तुम्ही या. तो मागतो मधुकरी त्याचा अधिकारी आहे का अनधिकारी आहे? ते रंगनाथ महाराज असायचे ते सुंदर. पाठ सांगायचा असला तर साधकाला बोलायचे या समोर बसा. कुठे बसा? आणि सत्ता करायचा असेल पंगत द्यायची असेल धनिकाला बोला इकडे या समोर बसा. पंगत कोण देऊ शकेल? धनिक महाराज ऐक. आणि पाठ कोण ऐकतो? साधका त्याचा काय आधी कोणालाही कोणतं सांगून काम भागत. यस्तु विरोधाचा भाषा सांख्य योग योग. म्हणून सांख्य आणि योग परमात्मा स्वरूपाच्या स्थितीमध्ये श्रुती आणखी सांगत असते तो आभास आहे. आभास आहे म्हणजे योग्य असे काही नाही, मार्ग नाही. जरी आणखी सांख्य योग सांगत असले तरी पण सुद्धा वेदांत शास्त्रदृष्ट्यामध्ये सांख्य आणि योगाचं अपूर्णता दाखवलेली आहे. काय दाखवलेली आहे? योग मार्ग आहे, समाधीपर्यंत नेतो. कोणत्यापर्यंत? योग मार्गाने गेलेला सगुण दर्शन नाही. सगुण दर्शनाकरता कोणता मार्ग आहे? भक्ती मार्ग. तेषामाम दावी रूपमध गोपिकार समाधीपर्यंत जाऊ शकेल. पण सगुण दर्शनाकरता भक्तीच केली पाहिजे. भक्तीशिवाय अन्य काही नाही. मोक्ष पाहिजे असेल तर मग जीव ब्रह्म एकी काय मिळवलं पाहिजे? ज्ञानच मिळवलं पाहिजे. प्रत्येकाचे भिन्न भिन्न अधिकारी असतात. त्याच्यामध्ये कर्म किती जरी केलं तर फक्त चित्तशुद्धी येईल. काय? भगवत दर्शन नाही. भगवत दर्शनाकरता कोणता आहे? सुखी येतो घरा मग भक्ती मार्गच आहे. भक्ती सगुण दर्शनामध्ये इतर किती जरी मार्ग असले भक्तीशिवाय काय नाही. हे नाही. बरं ज्ञान मार्ग असेल मोक्ष मिळेल. काय मिळेल? भगवत दर्शन नाही. माझे केले रूप गोजिरे सगुण अन्य विले मन आलिंगन देव.
पसदा सांगे ही तो हे सगळं ज्ञानेश्वर महाराज सर्वाच्या ते योगियांचा नाही साधकाचा ज्ञानराज माझी ज्ञानदेव वैष्णव कोणतीच उणीव नाही कोणत्या यातलं म्हणजे मोठंच नाही. उपासना नापि पक्वम यश परतरसः मरणे ब्रह्मलोकी वा तत्वविद्याय उच्यते. कल्पना करा ही उपासना आहे. उपासना नापि पक्वम परत्वरे दोषा. जर उपासनेमध्ये तुम्ही प्रवृत्त झाला पण अजून परिपक्व अवस्था झालेली आंबा जरी उतरून ठेवला तरी सुद्धा तो पिकण्याकरता काहीतरी काय लागतो. उपासना सुद्धा परिपक्व व्हावी लागते. उपासना नापिपक्वम या लोकांमध्ये त्याने केलेली उपासना अजून फलाला प्राप्त झालेली नाही. म्हणलं फुकट जाईल का परतरसा. इथं जरी आपल्याला ती मिळाली नाही त्याचं फल मिळालं नाही तरी केलेला परमार्थ फुकट जात नाही. परलोकामध्ये ती प्राप्त झाल्याशिवाय एखादी ओवी आहे कल्पना करा तुम्ही 15 वेळा भोगले अजून पाठ झालेली आणि दुसऱ्या दिवशी 15 वेळा भोगले फुकट गेलं का देख याला काय झालं साय. या देहात जरी परमार्थ फलद्रूप नाही झाला तरी पुढच्या देहामध्ये फलद्रूप झाल्याशिवाय 6वा अध्यायाला गीतेमधला मरणे ब्रह्मलोकी वा बरं का हे आहे ना. मरणे म्हणजे अंतकाळच्या वेळेला. आज जरी त्याचं फल दिसत नाही तरी अंतकाळच्या वेळेला त्या फलाला प्राप्त झाल्याशिवाय. मग राजा परीक्षितीला सुद्धा कोणत्या वेळेला फलद्रूप झाली अंतकाळच्या वेळेला. राजा मिळाला सुद्धा कुठे अंतकाळी. किंबहुना इथे हे घेतलं आहे त्याचा आणखी उद्धार करण्याकरता परमात्मा म्हणतो मी त्याला सहकारी आहे. नाही का. सहकारी म्हणजे मरणाची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये दुर्दशा असते काय असते. जवळ असलेला माणूस सुद्धा घाबरून जातो. मरणाची अवस्था पाहिल्यानंतर त्याची तळमळ जाते. एकाएकी प्राण जात नाही आणि दुःख झाल्याशिवाय. मग त्यावेळेला चिंतन कोण करील नाही का. अशा अवस्थेमध्ये काही चिंतन होत असते का. मग तुमचा भगवद्गीतेतला श्लोकला 8व्या अध्यायामधला नाही अंत काय ते होय झाली श्लोक आहे. त्यावेळेला परमात्मा म्हणतात मी त्याला ज्ञान देत असतो. हो गीतेमध्ये श्लोक आहे का तिथं. पाहून सांगेल बाबा. अनन्यचेता सततम यो मां तस्याहं सुलभः. अनन्यचेता सततम यो मां स्मरति. मग मी काय करतो तस्याहं सुलभः. मग त्याला आपलं मी काय देतो ओम इत्येकाक्षर प्रेमामुपेत्य पुनर्जन्म दुःखालय नाप्नवन्ति मात्म संसिद्धिं प्रभती. अनन्यचेता असत. मरणे ब्रह्मलोकी वा. मराजवळ म्हणजे देह प्रारब्ध असताना त्या देहाचा प्रारब्ध संपलं म्हणजे किती जरी नाही का. मग धातयाही पंडुसुता नाटवे. ब्रह्मदेव जरी आला तरी तो त्याला वाचू शकत नाही. प्रारब्ध काय झालं दिव्यातलं तेल झालं संपलं म्हणजे दिवा आपोआप काय होत असतं. मग तो कुठे जात असतो
त्याच्यात 2 भाग घ्यायचे बघा. 2 भाग कोणते? सकामता असेल तर ब्रह्मलोकाची इच्छा, निष्कामता असेल तर मुक्त होण्याची इच्छा. सकाम जो असेल, ब्रह्मलोक प्राप्तीची इच्छा असेल तर कोणत्या लोकाला जातो तो? आहे ना, ब्रह्मलोक आहे ना. ब्रह्मलोकाचा त्याला हे सत्यलोक म्हणतात. कोणता लोक? शंकराचा कैलास, विष्णूचा वैकुंठ, विष्णूचा. जो ज्याचा उपासक असेल त्या याला काय होत होतं? उत्तम, पण मुक्त होत नाही. काय होत नाही? मुक्ती करता तर मला काय मिळवावं लागेल? ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. नाही तर मग अतिव्याप्ती नावाचा काही दोष आहे. लक्षण ते लक्षणाच्याच ठिकाणी बसावं लागत असतं. म्हणून उपासना नातिपक्वम. जर उपासना परिपक्व झाली नाही तर 6व्या अध्यायामध्ये आलेले आहे ना, ज्या योग मार्गाला निघालेला आहे, पण योग मार्ग पूर्ण होण्याच्या अगोदर त्याचं आयुष्य भानू काय झाला म्हणलं, मग फुकट गेलं का सगळं? नाही कल्याण कृतकश्चित दुर्गती केलेला परमार्थ फुकट जात. तत्वज्ञाय मुच्यते. ब्रह्मस्वरूपाला जाण. त्याच्याकरता सतोरीचा वाचलं. यम यम वापी स्मरण भावम प्रजतंते तम तमय वैती. या तिथं एक थोडाच गीतेचा श्लोक आणि याचा श्लोक सारखाच आहे. फक्त एवढा फरक आहे. यम यम वापी स्मरण भावम प्रजतंते तम तमय वैती. शास्त्रता एवढा बदल केला आहे. मराच्या वेळेला जे काही माणसाच्या चित्तामध्ये वासना असेल, त्या वासनेनुरूप त्याला ती वासना ढकलवत असते, त्या देहामध्ये नेऊन घालत असते. यत तमय वेती यत्यस्ते ते याती शास्त्र. असं कोण सांगते? शास्त्र सांगतं. म्हणून तस्मात् सर्वेषु कालेषु मयि अर्पितं मनोबुद्धिर्मां विवेश. मग आज चिंतन करून मरण गोड होत असते का दीर्घकाल? नाही का? नाही आलं का लक्षामध्ये? आजच आणखी चिंतन करून मुक्त होत असतो का त्या अभ्यासाला दीर्घकाल लागतो? इतकं सोपं आहे का ते? दीर्घकाल लागून सुद्धा इतकं घोकून सुद्धा पाठ येत नाही तसं. म्हणून तस्मात् सर्वेषु महामनुस्मर युद्धाचे भगवंताचे. म्हणून या चित्तच तद् हे वय. म्हणून आतापासून अगोदर नाही का तुमच्या आता 13व्या अध्यायामध्ये होऊन गेलं पाहिजे. नाही जेव्हापासून समजायला लागेल तेव्हापासून त्या साधनात काय झालं पाहिजे? गीतेतला श्लोक आहे बरं का, थोडा फरक केलेला आहे. अंत्य प्रत्यय तो नूनम भावे जन्म तथा सती निर्गुणो प्रत्ययोपी तस्मात् सुगुणोपासने यथा. ज्याप्रमाणे दृष्टांत देऊन सांगता, अंत्य प्रत्यय तो नूनम भावे जन्म तथा सती. अमृत है हरिनाम. काळच्या वेळेला अंत्य प्रत्यय, मराच्या वेळेला जी वासना असेल त्याच वेळेला आणखी भावी जन्मात तथासती. ती वासना त्याला त्या पुढच्या जन्मामध्ये नेऊन ढकलवते. भावी जन्म त्याला प्राप्त होतो. सगीतेचा 6वा अध्याय आहे. अथवा योगिनामेव कुते भवती. मग एक दृष्टांत देऊन सिद्धांत सांगितलं. सगुणोपासने येतात. ज्याप्रमाणे उपासनेचे 2 प्रकार, एक निर्गुणोपासना, दुसरी. मग सगुण उपासनेमध्ये जे तुम्ही ज्या याची इच्छा कराल त्या इच्छेप्रमाणे तुम्हाला फल प्राप्त होत असेल. सगुण उपासनेमध्ये कोणी राम भक्त असतो, कोणी कृष्ण भक्त असतो, कोणी शंकराचा काय असतो भक्त असतो, 5 देवता सुद्धा, कोणी गणपतीचा काय असतो नाही का, बायाच्या बाबतीमध्ये देवीचा भक्त असतो. प्रत्येकाचे एक विषय का भिन्न भिन्न विषय.
अयोध्येला गेला तर तिकडे तिकडे जय सियाराम कुठे, आणि वृंदावनला गेलं तर राधे राधे हे झालं. आणि पंढरपूरला गेले तर रामकृष्ण नाही, विठ्ठल विठ्ठल. आळंदीला आलं तर मग इथं ते वैद्यभाव होते आणि इथं गुरेभाव असायचे. मस्त पहाटेला दर्शनाला जायचे बरं का. तेव्हा विठ्ठल 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 म्हणत आले ना, समजा गुरेभाव येऊन राहिलेले आहे. आणि माऊली माऊली म्हणत आले तर वैद्यभाव ट्रेडमार्क होता. मग त्या स्थानाचं महात्म्य असते. कोणीतरी संन्यासी आणि कुठे गेला, मग आपला अयोध्येला गेला आणि म्हणायला लागला नमः शिवाय नमः शिवाय. अयोध्येचे लोक म्हणले हे बाबा नमः शिवाय म्हणायचं नाही, मग काय म्हणायचं, जय सियाराम. इथली देवता कोण आहे. म्हणून अंतकाळच्या वेळेला जो प्रत्यय असेल त्याप्रमाणे हे प्राप्ती होते. निर्गुणोपासने जसं आणखी सगुणोपासनेमध्ये दर्शन होत असतं, त्याचप्रमाणे निर्गुणोपासनासुद्धा फलाला प्राप्त होत असते. दृष्टांत देऊन सिद्धांत सांगितलं बा. निर्गुण फल म्हणजे काय, पण त्यालाच मोक्ष असं म्हणत असतात. त्याचा अधिक विचार 39व्या श्लोकामध्ये. नित्य निर्गुण रूपम तन्नाम मात्रेण गीयता अर्थय वैषयेश संवादी ब्रह्मवन्मता. नित्य निर्गुण रूपम तन्नाम मात्र, थोडा फरक आहे त्याच्यामध्ये. मग आता ब्रह्म तरी काय आहे, नित्य आहे का नाही. कोणते गुण आहे का तुझ्या ठिकाणी, निर्गुण स्वरूप गुण नाही देते. एक दोन म्हणजे आणखी याचं सांगणे केलं आहे. तर नाम मात्र घेतात, त्यालाच मोक्ष म्हणत असतात. कशाला मोक्ष म्हणतात, नाव तेवढं बदललं म्हणून तत्वामध्ये कोणताही बदल होत नाही. एखाद्या माणसाचे 2-3 नाव ते नाही का, मुलगा आला तर भाऊसाहेब म्हणतो, बाई आली तर आप्पासाहेब म्हणते, नाव घेऊन म्हणते. नावाने माणसात बदल पडला आहे का माणूस एकच आहे. मग त्याला नित्य म्हणा का निर्गुण म्हणा का आणखी काय म्हणा, त्यालाच मोक्ष आत्मा असं म्हणतात. भिन्न भिन्न नावं असले तरी तत्व किती आहे. नित्य निर्गुण तन्मान नाव मात्रेण गीयता. अर्थ तो मोक्ष आहे, त्यालाच वेदांतामध्ये काय म्हणतात, अंतिम अवस्था म्हणजे कोणती, मोक्ष. सकल दुःखाची आणि परमानंदाची, यालाच वेदांत शास्त्राचं प्रयोजन असं म्हणत असतात. सवयेश संवादी ब्रह्मवन्मता. अगोदर मी तुम्हाला सांगितलं, आम्ही उपासनाचं वर्णन करते वेळी त्या उपासनेमध्ये भ्रमाचे 2 प्रकार सांगितले. एक संवादी भ्रम आणि दुसरं भ्रम. जो भ्रम सफल होत असतो त्याला संवादी म्हणायचं आहे, आणि जो भ्रमच ठरतो त्याला काय म्हणायचं, विसंवादी. भ्रम का असेल पण सफल ठरला पाहिजे. किती जरी माणसाने संसार केला आहे का, त्याला काही या फळ नाव तुम्ही जाण फुलं ना. किती अशोकाच्या झाडाला पाणी घातलं तर काय झालं, आंबे येत असते का. त्याला कोणतं झाड पाहिजे, आंब्याचंच पाहिजे. त्याप्रमाणे दृष्टांत. मग जी उपासना असेल त्या उपासनेला आणखी ते फल आल्याशिवाय मिळत नाही. निर्गुण दर्शन हे समाधीपर्यंत नेत असते. सगुण दर्शनामध्ये दोन्ही लाभ आहे. सगुणही लाभ आहे आणि समाधीचा काय लाभ आहे. म्हणून देशा माम समुद्र योगाची हा वाटा, त्या दुःखासाठी शेर वाटा. मग तसं इथे आहे का आमचं, म्हटलं तेशा माम समुद्रचा दृष्टांत देतो. आता लावून देत ते ऋणवायपणा देखून भक्ताची हां नावाही अवधारी सजवून या संसारी. मग नावेमध्ये बसून पलीकडे नेत असं. असं गोड दृष्टांत मला सिद्धांत काय केलं आहे. आणखी पुन्हा त्याचा विचार केलेला आहे, अधिक विचार. तर संपत्तीचे म्हणा बरं का, 2-3 संपले म्हणजे मग तुमची परीक्षा करून टाकू. श्लोक तुम्हाला देऊ बरं काय, तुम्हाला झेपेल एवढेच करायचं. कीर्तनात तयार करायचं.